हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवले आहे मेथी मसाला पुरी. अगदी टम्म फुगलेली आणि अगदी रुचकर खमंग अशी मेथी मसाला पुरी बनवली आहे. बघू शकता किती छान फुगलेली आहे. खूप टेस्टी अशी पुरी आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. ती छान आणि खमंग झालेली आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे मी 100 ते 200 ग्राम मेथी घेतली आहे. छान पानंच घ्यायची आहे मेथीची. देठं वगैरे अजिबात नाही घ्यायची. छान इथे मी सर्व पानं निवडून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे. सर्व पाणी त्यामधलं निघालं पाहिजे मेथीमधलं. त्यानंतर याला आपण चिरून घेणार आहोत. बारीक अशी चिरून घ्यायची आहे. हिवाळ्यामध्ये आहारामध्ये मेथीचा वापर भरपूर करायला हवा आहे. त्यासाठी इथे मी तुमच्यासाठी मेथीच्या पुऱ्या खमंग अशा करणार आहेत. अगदी रुचकर अशा होतात. छान हे मेथी मी इथे चिरून घेत आहे आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. यामध्ये सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मेथीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी चोळू हाताने हे मीठ सर्व मेथीला पसरून घ्यायचं आहे. त्यामुळे मेथी छान ओलसर होते आणि आपण पुऱ्या करताना पुऱ्या छान फुगतात पण. म्हणून या पद्धतीने आपल्याला हे मीठ सुरुवातीला मेथीला चोळून घ्यायचं आहे. छान हे चोळून घेतलं आहे. बघा, छान व्हॉल्यूम मेथीचं कमी झालं आहे. त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 चम्मच बेसन टाकणार आहोत. त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहोत. त्यानंतर पाव चम्मच आपण हळद टाकणार आहोत. त्यानंतर 1 चम्मच ओवा टाकायचा आहे. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला इथे तीळ टाकायचे आहे. पांढरे तीळ हिवाळ्यामध्ये खायला खूप पौष्टिक असते, त्यामुळे तिळाचा वापर इथे करायचा आहे. छान हे कोरडे मसाले आपण मेथीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. पीठ व्यवस्थित असं मेथीला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सर्व मसाले यामध्ये मिक्स झाले पाहिजे. छान व्यवस्थित असं मी हे मिक्स करत आहे. हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे घट्टसर आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. छान आपल्याला हे डो घट्ट बनवायचा आहे. पुरी कोणतीही पुरी आपण जेव्हा करतो ना, त्यावेळेस हे पीठ आपलं घट्ट असायला हवं आहे. थोडं पाणी ॲड करत मी छान असं घट्टसर पीठ मळून घेत आहे. बघा, या पद्धतीने छान पीठ मी इथे मळून घेत आहे. अगदी घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, या पद्धतीने हे मी मळून घेतलं आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं आपण हे रेस्ट करायसाठी ठेवणार आहोत. रेस्ट केल्यामुळे काय होतं, छान हे पीठ मुरलं जातं. बघा, हे झाकून ठेवून द्यायचं 20 मिनटं. 20 मिनटं झालेलं आहे. बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं चम्मचभर तेल टाकून या पिठाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. छान तेलामुळे अगदी सॉफ्ट अशा पुऱ्या होतात आणि खमंग अशा पुऱ्या होतात. छान हे पीठ एखाद्या मिनटं मळून घेतल्यानंतर यामधला आपल्याला छोट्या साईजचा बॉल घ्यायचा किंवा गोळा घ्यायचा आहे पिठाचा. त्यानंतर आपण छोट्या आकाराची पुरी लाटणार आहोत आणि पुरी जाडसर अशी लाटायची आहे. बघा, छोट्या साईजचा गोळा घेतला आहे. या गोळ्याला आपल्याला पोळी पाटावर छान हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्टच आहे पीठ, पण तरी एखाद्या मिनटं आपण हे छान मळून घेणार आहोत. त्यानंतर पिठामध्ये हे गोळा मळून घ्यायचा आहे आणि जाडसर अशी गोल आकाराची पोळी, छोट्या साईजची पुरी लाटून घ्यायची आहे. अगदी बघू शकता इथे मी एक पुरी लाटून दाखवत आहे. अशाच पद्धतीने हे सर्व पुऱ्या आपल्याला जाडसर अशा लाटायच्या आहे. जास्त पातळ केली तर ही पुरी फुगत नाही, त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे. थोडी ही पुरी लाटताना जाड लाटायची आहे. छान या पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे. बघा, छान अशा लाटून घेतल्या 5-7 पुऱ्या मी. त्यानंतर गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम असलं पाहिजे. पुरी तळताना एक काळजी घ्यायची की तेल छान गरम असलं पाहिजे. त्यानंतर हे पुरी आपल्याला सोडून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे एखाद्या मिनटं. त्यानंतर पुरी वर आल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करायचं वरच्या बाजूला. त्यानंतर थोडंसं प्रेस केल्यानंतर ही पुरी टर्न करायची आहे
आणि झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं त्याला पुरीला झाऱ्याच्या साहाय्याने वरच्या साईडला प्रेस करायचं आहे छान, आणि पुरी अशी टम्म फुगल्या जाते. ही पुरी फुगायसाठी थोडा वेळ घेते. छान झाऱ्याच्या साहाय्याने प्रेस करत आपल्याला हे टम्म अशी पुरी फुगल्या जाते. छान हे पुरी छान झालेली आहे. हे पुरी मी काढून दाखवत आहे. अशाच पद्धतीने सर्व पुरी आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. छान टम्म फुगतात, अगदी खायला खमंग लागतात. नक्की ह्या पुऱ्या ट्राय करा. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. अशाच पद्धतीने छान मी पुऱ्या तळून घेत आहे. अगदी छान फुगतात, पण टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात, खायला एकदम खमंग अशा लागतात. छान या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे. बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे. अशाच पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तळताना तेल हे गरम असले पाहिजे. बघा किती टम्म अशी पुरी फुगलेली आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे. बघा दोन्ही साईडने छान तळून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.